पुणे या नावामध्येच काहीतरी आहे. आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजीनगर ते पुणे, तेही बाईकवर. तर आता आपण पोहोचलेलो आहे लिलियम पार्क जवळ. टाइम झाला आहे 10:30. इथे आम्ही जास्त वेळ नाही थांबत आहे, कारण की नगरच्या पुढे जे आहे तेव्हाच आम्ही जेवायला थांबू. तिथं फक्त पाण्याची बॉटल घेतली आहे. आता थोडं डिहायड्रेट वाटत होतं खूप. आणि इथे जे आहे ते तुम्हाला एक इलेक्ट्रिक जे गाडी चार्ज करायला त्याचं पण एक अथरचं आय थिंक जे इलेक्ट्रिक स्टेशन आहे ते पण इथं अवेलेबल आहे. इथनं ऑलमोस्ट आम्हाला नगरला पोहोचायला 1 तास लागेल अजून. आणि त्याच्या पुढे जे आहे ते अर्धा तास कन्सिडर करा, म्हणजे अजून 1.5 तास जे आहे ते कंटिन्यू आम्हाला ड्राईव्ह करायचे. आता आम्ही इथं पाणी पिऊ. आणि 2 इथे इलेक्ट्रिक स्टेशन आहे, इथे पण एक आहे आणि इथे पण आहे. कारला तुम्ही इथे चार्ज करू शकता. इथे एक आहे आणि या साईडला एक आहे. अक्षय पाण्याची बॉटल घेऊन. आणि ही जी आहे ती ही मोठी बॅग घेतली आहे. अक्षयने पण रेन कवर लावलं त्यांनी. पण पाऊस आल्यानंतर काय करणार मग, तुला ते काढावं लागेल ना. मग कशाला लावलं? हा मग कशाला लावलं? हे वरचं हे काढावं लागेल ना तुला. मग त्याच्यामधनं रेनकोट काढायला ते काढावं लागेल ना. मग ते पहिलेच कशाला लावलं, माझं असं म्हणणं होतं. ते पहिलेच कशाला लावलं, हे काढावं तर लागणार होतं ना. ती गाडी कोणती होती? अरे ती रे, ती गेलेली पोर्शे. हे आम्ही एवढं फास्ट चाललो, 90-100 असेल आम्ही. आणि आम्हाला गाडी दाखवतो. तो डायरेक्ट मला असा हत्ती दिसला रोडवर. म्हटलं बापरे कोण आहे, फॉर्च्युनरपेक्षा मोठा. तर मग तो पोर्शे होता. म्हणजे आम्ही ह्या लाईनला चाललो आणि ती पलीकडच्या लाईनला होती. एवढी मोठी गाडी, एवढं तिकडं कशाला लक्ष द्यायचं? अरे पण तिकडून चालली होती ना ती, आपल्या लाईनला लक्ष द्यायचं. नॉर्मल आकारापेक्षा मोठा आकार दिसला ना. हे असं जे लाईनने चाललं पुढे थांबायचं. जेवायला अजून 1 तास आहे. पुष्पेचा मेसेज आला, कुठपर्यंत पोहोचलो. तुला आला होता का रात्री मेसेज? काय बाईकवर येतोय 12-1 वाजेपर्यंत. अच्छा, ते 2 बोललं तर 2-3 पर्यंत म्हटलं का बरं म्हणे. नाही म्हणे तयारी करून ठेवायची. अरे बापरे. चला आता भेटू वेगळ्यात इथनं. आता आपण जे आहे ते अहिल्यानगरला पोहोचलो आहे. थोडं मागे परत एक ब्रेक घेतला होता लिलियम पार्क नंतर. आणि आता वातावरण पण एकदम व्यवस्थित आहे. थोडी गरमी होऊ लागली आणि रोड जो आहे तो बराच खराब आहे. आता हा कारवाला लवकर नाही जाणार. बघितलं का? बऱ्यापैकी रोड खराब आहे. हे नगर संपोस्तर जे आहे ते ट्रॅफिक राहील आपल्याला, कारण की 11 वाजले, आज सगळेजण बाहेर निघालेत. सो ट्रॅफिक असं राहणारच. तर आता आम्ही सुपाजवळ पोहोचलेलो आहे. आणि इथं एक आहे पवनपुत्र वडेवाले. इथं मिसळ घेतली आहे. टाईम झाला आहे 12:05. इतकी जोरात हवा सुटली आहे आता की गाडी पूर्ण अशी एक साईडला वॉबल होऊ लागली. तर त्यामुळे आम्हाला स्पीड जी आहे ती खूप कमी ठेवावी लागते. कसा एक्सपिरियन्स आहे ते अक्षय? एकदम चिल. खूप वेळा आलो आहे आता, इथून 2 तास. आणि अक्षयच्या गाडीला एक प्रॉब्लेम येऊ लागला आहे.
तिचं कोणतं RPM मीटर जे आहे ना ते एकदमच वाढू लागलं आहे, 12पर्यंत चाललं आहे इकडे. त्यामुळे आम्हाला स्पीड जी आहे ती स्लो ठेवावं लागते. पुण्यापर्यंत व्यवस्थित गेली पाहिजे. तिथे गेल्यानंतर विकून टाकू आम्ही गाडी लागला तर. हां तिथून गोवा. तिथनं गोवा आहे. चला तर मग ही मिसळ आणि टेस्ट कशी आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो संपल्यानंतर. तर मिसळ संपल्यानंतर आपण घेतला आहे एक कडक गरमागरम चहा आणि आता टाईम झाला आहे 12:30. किती वाजता निघायचं? 10 मिनटात? 10 मिनटामध्ये निघू आता आम्ही. चहा पिऊन बघू कसं आहे आता. लगेच माझी कॉपी पाहिलं का? लगेच मी सेम व्हिडिओ गेलो तर लगेच याने व्हिडिओ चालू. त्याला काय अर्थ आहे? कसे ब्लॉगर बनणार आहे कॉपी केल्यानंतर? रेडी होऊन निघूयात आता. तर आपण पोहोचलेलो आहे आता येरवडा इथे आणि इथनं अजून 20 किलोमीटर बाकी आहे. टाईम झाला आहे 2:40. तर टाईम झाला आहे 2:40 आणि आता इथं थांबलेलं आहे. इथं आम्ही डायरेक्ट जे आहे ते पुष्पककडे जाणार आहे आणि तिथनं संध्याकाळच्या वेळेस जे आहे ते आम्ही बाहेर जाऊ. तर आता इथनं थोडी ट्रॅफिक लागेल पुढे, त्यामुळे आम्ही पहिले थांबलो आहे. आणि आता इथे या पद्धतीने मी लास्ट टाईम तिथे जेव्हा थांबलो होतो तेव्हा माझं हेल्मेट पडलं होतं आणि इथे थोडंसं इथे बघू शकता इथे एक हे पडलं. बरं झालं एक काचेवर नाही पडलं. काचेवर पडलं असतं तर बरंच हे झालं असतं, काच फुटली असती. निघूयात थोड्या वेळात. 2 मिनटात पाय जे आहेत ते मोकळे करू. झालो. तर आपण इथं आलेलो आहे पुष्पककडे आता आणि आम्हाला यायला जो आहे तो 4:30 झाले होते ॲप्रॉक्सिमेटली, कारण की मध्ये येताना खूप जास्त ट्रॅफिक लागली त्यामुळे वेळ लागला. तर इथं तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी इथे मागच्या साईडला बिल्डिंग झाल्या आहेत. पहिले ती जी बिल्डिंग आहे ती काहीच नव्हती, आता ती होऊ लागली. आणि माझ्या लेफ्ट साईडला जे आहे ते इकडे बावधन हिल आहे आणि पुष्पक जो आहे तो आता बाहेर गेलेला आहे. थोड्या वेळात येईल पुष्पक आणि मग नंतर जे आहे ते एखाद्या वेळेस आम्ही उदयकडे जाऊ किंवा मग अक्षय काय म्हणतो ते बघूयात आता. तर बघूयात आता थोड्या वेळाने कसा प्लॅन बनतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या काय होतं, आम्ही कुठे जातो, एक स्पेशल ठिकाणी जायचं असं प्लॅनिंग चालू आहे. तर उद्याचा व्हिडिओ पण जो आहे तो नक्की बघा. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.